मला काय आत्यानी मम्मी साहेबांनी किडनॅप केलं नव्हतं, मग त्यांनी शिक्षा का भोगायची? दीदी, त्यांनी किडनॅप करायला पण पुढे मागं बघितलं नसतं, आणि असं पण मारायची धमकी दिलेलीच की. होय, आणि म्हणजे तुझ्यात आणि सत्यदादामध्ये लय आडकाठी घातली मम्मी पप्पांनी, आणि या टायमाला तर करच केलाय त्यांनी. मला तर वाटतं ना तुझं आणि सत्यदादाचं लगीन होईपर्यंत त्यांना आतमध्येच ठेवून घ्यावं. एकदम बरोबर बोल. घरात पण शांत शांत वाटते. नशीब बोलता बोलता लक्षात आली. आई, मी जरा सत्याकडे जाऊन येते. कधी निघणार वाघमारे? निघतील निघतील. हॅलो दादा, म्हणजे ताई निघाली. हा ठीक आहे, बलमा निघाल्यात वाघमारे. चल, त्यांच्या आधी आपल्याला पोचायला पाहिजे. पप्याला ह्याच टपरीवर पोरगी पटली, मला पण याच टपरीवर पोरगी पटणार आहे. मला वाटतंय ही पटन मला. बघतो. बोला मॅडम, काय पाहिजे? हा, चहा, कॉफी, ब्लॅक टी, समोसा, क्रीम रोल, बिस्किट, काय काय पाहिजे सगळंच आमच्याकडे. तुम्ही फक्त मागा हो, सगळं देतो. आज उद्ध्वस्त होऊन जावे. काय पाहिजे बोला तुम्ही फक्त. हा, कालची कमाई किती झाली? आई ग, रवानी आवाज आहे. आवाज कसा का ना, पोरगी मनाने चांगली असेल. सांगतो की एका दिवसाचं कशाला, अख्ख्या महिन्याचं सांगतो. सांग ना आता, का मुहूर्त बघणार आहे? हो हो सांगतो सांगतो की. असा हक्क दाखवायच्या आधी एकमेकांना समजून घेऊ आपण. तू तुझ्याबद्दल मला सांग, मी माझ्याबद्दल तुला सांगतो. आधी मैत्री होऊ दे, आणि मग पुढे जाऊन आपण. पुढं काय? पुढे जान, आधी बायको तर हो की. आयुष्यभर तुला हिशोब सांगत राहीन मी. अरे झपाटा. अरे पप्पे, मी पप्पे. माझा आवाज बी ओळखला नाही वय. झपाटा दिल का नाही? अयो पप्पे, आला का तू आहे वय? अरे एका रात्री जेवढा कसा बदललास तू? अरे बाबा, काय सांगू तुला. सत्य दादा मला इथनं घेऊन गेला, आणि जाऊ दे आता, काय थोडे पैसे दे, सत्य दादाकडे जायचंय मला. एवढं बस. नशीबच खराब आहे. कधी नाही ते पोरगी चांगली वाटली, ती पण पप्याने गेली. म्हणजे ताई कुठं? सत्याच्या घरी चाल. अगं, सत्या दादानी फॅमिली सोनगावला शिफ्ट झाली. मम्मी साहेबांच्या बहिणीचा बंगला आहे ना तिकडं.